नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण खेकड्याची रेसिपी नंबर 2 बघणार आहोत. रेसिपी नंबर 2. आणि त्याच्यासाठी मी हे सर्व इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. हे स्टफिंगसाठी घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप. एक मीडियम साईज कांदा घेतलेला आहे. थोडा कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे. एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि आलं आणि लसूण क्रश करून घेतलेला आहे. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे आणि काही मसाले घेतलेले आहेत. यापूर्वी तुम्हाला मी एक रेसिपी दाखवलेली आहे भरलेले चिंबोरी. त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि कुळिथाची पिठी एकत्र मिक्स करून त्यात काही मसाले मिक्स करून आपण ती रेसिपी तयार केली होती भरलेली चिंबोरी. ती तुम्ही पाहू शकता व्हिडिओजमध्ये. आता ही आपण दुसरी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ आहे ते छान असं भाजून घेऊया. सुकच तांदळाचं पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे. मी आता गॅस बंद करते आणि हे आपण आता थंड होऊ द्यायचे. मी त्या पिठामध्ये हळद, मीठ, मसाला, गरम मसाला, धना पावडर आणि भाजलेला जिरा, थोडी कोथिंबीर, पुदिना, आलं लसूण, हिरवी मिरची जेवढं घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. मी हे परत सांगितलं कारण की माझं रेकॉर्ड झालं नाही ते, म्हणून मला सांगावं लागलं. हे सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याचा मी गोळा तयार करते. आपण जेवढ्या इन्ग्रेडियंट्स घेतल्या होत्या ते सर्व टाकल्यात आणि सर्व मसाले घेतलेले आहेत. ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते क्वांटिटी. हे आपण आता छान मिक्स करून हे आपला गोळा तयार करून झालेला आहे. हे खेकड्याचं स्टफिंग आहे. आता आपण खेकड्यामध्ये भरून मी खेकडे घेतलेले आहेत. खेकडे कसे साफ करायचे हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. हे छान म्हणजे असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. तरी पण एकदा मी दाखवते. मी ते धुवून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलेत, पण एकदा परत दाखवण्यासाठी मी हे ठेवलेलं आहे. हे असं व्यवस्थित साफ करून हे असं ओपन करून घ्यायचे. हे थोडेफार भरलेले आहेत आणि इथे जी पिशवी असते ती पिशवी ती काढायची, चिकट असते. ह्याच्या पुढे सुद्धा आपण बरेच खेकड्याच्या रेसिपी पाहणार आहोत. मालवणी प्रकार पण बनवणार आहे. बनवण्याच्या पद्धती सेम असतात, फक्त मसाले वेगळे असतात. अशा प्रकारे हे काढायची, पण त्याच्यामध्ये चिखल असतो ते काढून टाकून द्यायचं आणि हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं. ते पूर्णच जर घासून घेतलं तर त्याच्यामध्ये जी अंडी असतात ती निघून जातात. त्याच्यामध्ये जे घाण असेल तर ती माहीत पडते, ती आपण काढून टाकायची. खाणाऱ्या व्यक्तीला माहीत असते व्यवस्थित, म्हणून तुम्हाला ते दाखवतोय आम्ही. हे बघा, अशा प्रकारे त्याच्यात जी घाण असते ती पाणी मारलं तरी निघते. हे सर्व त्याच्यातलंच असतं, ते काढायचं नसतं. हे तोंड आहे, हे काढून टाकू शकतो. आणि हे वरचा कांदा आहे, तो पण नको असेल तर काढायचं. त्याच्यामध्ये खरं तर खेकड्याचा ज्यूस असतो, ते नाही काढलं तरी चालतं. पाणी असतो खेकड्याचा. हे बघा, असं टेस्टी असतं खरं ते. ह्याच्यात अशी अंडी असतात म्हणून हे पूर्णपणे काढत नाही कोणी.
अशा प्रकारे साफ करायचे. हे असंच ठेवायचं, हे काढून नाही टाकायचं, चांगलं असतं ते. अशाच पद्धतीने आपण हे बाकीचे पण खेकडे साफ करून घेणार आहोत. हे बघा, हे असं अंड असतं त्याचं, ते त्याच्यासोबतच निघतो. टाकून द्यायचं. असे भरलेले असतात ते. इथे फक्त अशी बोट घातलं ना का हे बघा, ही चिकट पिशवी निघते, ह्याच्यामध्ये चिखल असतो, ते फक्त काढायचं. खाणारे एक्सपर्ट आमच्यासारखे असले ना तर ते अख्खे जरी शिजवले तरी आम्ही व्यवस्थित काढतो, पण तुम्हाला काढायची माहिती पाहिजे म्हणून दाखवतो. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये सुद्धा अंडा आहे. हे पण काढून टाकायचं. नको असेल तर, ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घ्या, नको असेल त्यांनी काढून टाका. दोन्ही साईडचं आणि चांगला स्वच्छ धुवून घ्यायचं. ह्याला अजून नाही धुवायचं, एवढंच. आता ह्याच्या पुढे मी चिंबोरी कशी साफ करायची ते दाखवणार नाही आहे, पण चिंबोऱ्याच्या रेसिपी बनवणार आहे. मालवणी स्टाईलमध्ये पण बनवणार आहे, कारण मालवणी मसाला आपण बनवलेला आहे. अशा प्रकारे आपण हे चांगलं छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. असेच हे बाकीचं पण घेणार आहे धुवून, पुन्हा एकदा ते स्वच्छ धुवून घेणार आहे. मी नेहमी एवढी चिंबोरी असतात, 1-2 चिंबोरी आम्हाला पुरत नाही, एवढी चिंबोरी आम्ही आणतो एका वेळेला आणि बनवतो. आता तुम्हाला दाखवण्यासाठी हे बनवणार आहे. अशा पद्धतीने आपण चिंबोरी साफ करून इथे तुम्हाला दाखवते. मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवलेलं आहे स्टफिंग कसं करायचं, ते त्याच पद्धतीने करायचं आहे. हे बघा, हे तांदळाचं पीठ असल्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा तो खेकड्याचा ज्यूस किंवा आपण जेव्हा कालवण वगैरे बनवतो, रस्सा बनवतो, तो जेव्हा जातो तेव्हा अतिशय टेस्टी लागतो. त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर खूप छान लागतो. हे आपण असं छान स्टफ करून घ्यायचे. मस्त असं भरलंय. अशा पद्धतीने आणि नंतर त्याला असा दोऱ्याने बांधून घ्यायचं. आपण ह्याच्यामध्ये सर्व काही टाकलेलं आहे, सर्व प्रकारचे मसाले, मिरची, कोथिंबीर छान भरलेली आहे. अशाच पद्धतीने आपण हे सुद्धा भरून घ्यायचे. जेव्हा ह्याच्यामध्ये रस्सा जातो त्यावेळेस हे पूर्णपणे पीठ त्याच्यामध्ये विरघळतो, किंवा असाच जरी तुम्ही खाल्लं तरी खूप टेस्टी लागतो. तो पीठसुद्धा त्याच्यामध्ये छान असा मिक्स करून खायचं. उरलेलं जे पीठ आहे ते आपण त्याच्यामध्येच टाकणार आहोत गोळा करून. अशा पद्धतीने छान असं भरायचं. आणि त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं, कारण की आपण ते मोकळे केलेले आहेत. चिटकलेले असल्यानंतर बांधायची आवश्यकता नाही लागत. अशा पद्धतीने आपण स्टफ केलेले आहेत. हा पीठ आहे थोडासा, तो आपण सारामध्ये मिक्स करून घेऊया.
टोप घेतलेला आहे. चिंबोरी आपली छान भरलेली आहेत. त्याच्यामध्ये मी 2 चम्मच तेल टाकते. त्यात किंचित हिंग, 2 ते 3 मसाल्याची पानं, त्याच्यामध्ये क्रश केलेलं आलं, लसूण आणि कढीपत्ता टाकते. कांदा आणि टोमॅटो, एक मीडियम साइज कांदा, मीडियम साइज टोमॅटो, हे आता छान आपण मस्त असं शिजवून घेऊया. दोन ते 3 मिनिटं शिजवून बघूया कांदा किती शिजलाय. कांदा आपला छान शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ओलं नारळ आणि कोथिंबीरची पेस्ट टाकते 2 चम्मच. त्यातच आपण मसाले टाकणार आहोत. पाव चम्मच हळद, पाव चम्मच गरम मसाला, 1 चम्मच आगरी मिक्स मसाला आणि त्यातच आपण मीठही टाकणार आहोत. हे मसाले आपण पाव चम्मच स्टफिंगमध्ये पण भरलेले आहेत आणि आता ग्रेव्हीत पण टाकलेला आहे. तर क्वांटिटीमध्ये देताना मी अर्धा चम्मचच लेणार आहे सर्व मसाले. आणि चवीप्रमाणे मीठ, आपण स्टफिंगमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. आता हे ग्रेव्ही पुरतं मीठ टाकलेलं आहे मी. त्यात हा जो थोडासा पीठ त्याच्यातला राहिलेला आहे तोही टाकला आहे मी त्यात. हे चांगलं मिक्स करूया. त्यात थोडं पाणी घालूया. यातच आपण खेकडे सोडणार आहोत. याची जी ग्रेव्ही आहे ती पिठामध्ये गेल्यानंतर अतिशय टेस्टी बनतं. आणि त्याचे पाय, आंगडे, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं टाकू शकता. बघूया 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. खेकडे आपले मस्त शिजले, छान स्मेल येतोय आणि त्याच्यामध्ये ते ज्यूस जाऊन, हा रस्सा त्याच्यामध्ये जाऊन छान असं फुलून आलेत. ते मस्त फुललेत. छान शिजलेले आहे. आता मी स्टोव बंद करते गॅस आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकते. मैत्रिणींनो, आपले भरलेले खेकडे तयार झालेले आहेत. हे खेकडे आपण दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकतो. नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकतो, भाकरी बरोबर, प्लेन राईस बरोबर. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल, भरलेले खेकडे आगरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी खाली लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.